काय कसा आलाय नाश्ता? का असं का विचारतोयस? अगं, तुझ्या सुनेने आजचा ब्रेकफास्ट केलाय ना. हो. आणि हे का दादा, तू तू फक्त कॉफी का पितोय? सर खाऊन घे ना. अरे नकोय मला. का? अगं आत्ता काही खावंसं वाटत नाही. असं काय करतो दादा? अरे आरतीने पहिल्यांदा काहीतरी अरे प्रेमाने विक्रांत, बघ मस्तच झालं असेल, स्मेल्स गुड, पण आत्ता नकोय मला. तुम्ही काही खात का नाही आहात? नाही आवडलंय का? मी दुसरं काहीतरी करून आणते. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. ए विक्रांत, तुझं काम कसं सुरू आहे? मस्त एकदम. अरे लक्ष देतोयस ना? हो हो. आणि सारिका आली का रे? तुमचं ते RBI सर्टिफिकेशन झालं? इन प्रोसेस आहे, मिळेल लवकरच. गुड. आणि काय ग, तुझं कॉलेज कसं सुरू आहे? छान चाललंय. गुड, कीप इट अप. आई खा ना. हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग इज नॉट गुड विजय. म्हणजे नाही काही नाही. ते पुरुषोत्तम सर काल आले होते, ते काही कळलं का तुम्हाला कशाला आले होते? वेदांत सर काही बोलले होते? नाही, मला काही माहिती नाही. काय चाललंय ना तेच कळत नाहीये. विजय जाऊ दे ना, नको हा विषय. अहो जाऊ दे म्हणजे काय? ते गुप्ते म्हणत होते की नवीन स्टाफ येणार आहे ऑफिसमध्ये, त्यांच्यासाठी जागा करा. कधी कधी ना काय करावं तेच कळत नाहीये. बरं चला, मी लागतो कामाला. मला मटेरियलसाठी ना मेल ड्राफ्ट करायचा आहे. ठीक आहे. पण तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का आहात? काही नाही, ते तुम्ही लागा, तुम्ही कामाला लागा. हो. काय झालं हे तुम्हाला सांगितलं विजय तर तुम्हाला खूप वाईट वाटेल. खरं तर जे काही घडलंय त्याने सगळ्या स्टाफलाच त्रास होणार आहे. काय करावं काहीच कळत नाही. ताईला फोन लावू का? हा. नाही 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 नाही, नको. उगीच गोंधळ होईल वेदांच्या घरी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. वेदांत, अमूल्य मॅडम, वेदांत सरांनी ऑफिसला यायच्या आधीच मला सांगितलंय की केबिन मध्ये कोणाला पाठवू नकोस. सॉरी हा. विजय, इट्स ओके. तुम्ही लागा तुमच्या कामाला. बरं ठीक आहे. असं का वागतोय वेदांत? स्वतःला एकटं का पाडून घेतोय? अशाने त्यालाच त्रास होणार. घरी काही झालं असेल का? म्हणजे नूतन काकू आणि वेदांत मध्ये वाद तर झाले नसतील ना? काय करू? ताईला विचारू का? ताई, अगं मी तुलाच कॉल करणार होते. बोल ना, काय झालं?
ताई मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना ग? हो. का ग? पक्का सगळं व्यवस्थित आहे? हो, पण झालं काय? अगं नाही, कुठे काय, सहजच. अमूल्य, तुझा आवाज कसा येतोय? अगं नाही तायडे, हे कुठे काय. नक्की ना? अगं हो ताई. बरं मला सांग ना, वेदांतने सकाळी नाश्ता केला होता का ग? वा, आत्तापासूनच एवढी काळजी वाटायला लागली वेदांची? म्हणूनच म्हणते पटकन लग्न करून टाक त्याच्याशी. ताई बरं ठीक आहे, चल मी नंतर कॉल करते तुला, ऑफिसमध्ये काम आहेत. बरं, बाय. ताई एकदम नॉर्मल होती म्हणजे घरी तरी सगळं नॉर्मल. पण मग वेदांच्या मनात नक्की सुरू काय आहे? Attention everyone. तुम्ही सगळेच गेले काही वर्ष माझ्या या कंपनीमध्ये काम करताय आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेच खूप मेहनत घेता. तुम्हालाही माहिती आहे बॉस म्हणून मी कसा आहे ते. यापुढे मी तुमचा बॉस नसणार आहे. मी वेदांत वानखेडे माझ्या VW इन्फ्रा या कंपनीतून रिझाईन केलं. दादा, अरे काय काय मस्करी करतोयस तू? हो ना वेदांत, तरी काय बोलतोयस तू? मस्करी पुरे झाली आता. सॉरी सर, पण प्लीज असं काही बोलू नका. मला हार्ट अटॅकच आला असता. मी मस्करी करत नाहीये. बोर्ड मीटिंग मध्ये काही घडामोडी घडल्या आणि त्यात असं ठरलंय की या कंपनीला नवीन CEO ची गरज आहे. सो यापुढे ही कंपनी नूतन वानखेडे, पुरुषोत्तम गुडपल्लीवर आणि तुमच्या नवीन CEO साहित्या गायकवाड हे तिघे मिळून चालू. मी साइट इंजिनियर्सला पण आज कॉल करून कळवेल. यापुढे वेदांत वानखेडे या कंपनीचा पार्टनर असेल. यापुढे कदाचित मी ऑफिसला येणार नाही. हँडओव्हर साठी आलो तर येईन, बट थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. माझ्यासारख्या विचित्र माणसाला सांभाळून घेतलंच त्यासाठी थँक्यू. कदाचित म्हणूनच आपण एक सक्सेसफुल कंपनी फॉर्म करू शकलो. दादा, तू प्लीज असं नको ना करूस. अद्याप मी आता माझा निर्णय बदलणार नाहीये. सर,
ह्यापुढे तुम्ही काय करणार? काय करणार याचा कधी विचारच केला नाही ग मी. कारण मला वाटलंच नव्हतं की मला हा दिवस पण बघावा लागेल. पण आता मला याशिवाय काही काम येत नाही. तो काय आता परत एक नवीन कंपनी उभी करणं, पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करणं. सर मग मी पण त्याच कंपनीत काम करेन. मी पण राजीनामा देतोय. हो सर, माझा राजीनामा पण स्वीकार करा. सर असं असेल तर मी पण नाही थांबणार इथे. हो सर, मी पण नाही थांबणार इथे. सर तुम्ही जिथे जाल मी तुमच्या बरोबरच आहे. अगं पण तू तर आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई आहेस ना. आद्या फॅशन वर्ल्ड सुद्धा तिथेच येणार जिथे वेदांत वानखेडे जाणार. अरे तुम्हाला काय वेळ लागलाय का? हे बघा, असं नोटीस पिरियड दिल्याशिवाय रिझाईन नाही करू शकत. इट्स कॉर्पोरेट. सर ज्याने कंपनी उभी केली त्यालाच कंपनीतून बाजूला केलं जाते. हे जर का कॉर्पोरेट मध्ये चालत असेल ना तर आम्ही पण नोटीस पिरियड न देता ही कंपनी सोडू शकतो सर. हो सर, हो सर, आम्ही पण. ऐका ऐका बघा, माझ्याकडे तुम्हाला सॅलरी द्यायला पैसे नाही आहेत. सर मी पगाराशिवाय काम करायला तयार. सर मी सुद्धा तयार आहे. मी पण तयार आहे. हो सर, आम्ही पण तयार आहे. ऐका माझं, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. सर दादा, दादा बोला गुप्ते. मॅडम थोडं बोलायचं होतं. तुम्ही बिझी आहात का? नाही नाही बोला. मॅडम ॲक्च्युली वेदांत सरांनी VW इन्फ्रामधून राजीनामा दिला. काय? मॅडम मी तसं तुम्हाला मेलही फॉरवर्ड केला. गुप्ते काय बोलताय तुम्ही? हे खरं आहे का? मॅडम अहो मी का खोटं बोलेन? बरं ह्या बाबतीत त्याचा तुम्हाला फोन आला होता का तुम्ही त्याला फोन केला होता? नाही मॅडम, म्हणजे आमचं तसं काही बोलणं नाही झालं. बरं वेदांत कुठे आहे आता? माहीत नाही, म्हणजे ऑफिसमधून निघाले तसं विजय बोलला. ठीक आहे. मॅडम एक रिक्वेस्ट करू का? बोला. मॅडम आपण हे नवीन CEO अपॉइंट करणं थोडं पुढे ढकलूयात का? कारण ऑफिसमधला स्टाफही अपसेट आहे. मी सांगते, तुम्ही कुठली ॲक्शन घेऊ नका. मी सांगते काय करायचं. ओके मॅडम. बघता ना काय चाललंय ते. तुम्हाला काय, तुम्ही गेलात. तुम्ही गेल्यानंतर मुलांना मी एकटीने वाढवलं, मोठं केलं. तुम्ही गेल्यानंतर मी एकटी नाही पडले, कारण तुम्ही असताना सुद्धा मी एकटीच होते. तुम्ही माझे कधीच नव्हतात आहोत. तुम्हाला अनेक वेळेला माफ केलं मी. राजकारणात ह्या अशा चुका होतच असतात, म्हणून तुमच्या अनेक चुका पोटात घातल्यात मी. तुम्ही गेलात तरी सुद्धा नाही विसरले मी तुम्ही केलेले अपमान, तुमचं दिवस दिवस गायब राहणं. खूप वेळेला तुटले, संपले, पण तरी सुद्धा खंबीरपणे मुलांसाठी उभी राहिली. तुम्ही सत्याला कधी सामोरच जाऊ शकला नाही.
आणि तुम्ही गेलात. तुम्ही गेल्यानंतर फक्त पुरुषोत्तम माझ्या आधाराला होते. ते तुमचा उजवा हात होते, पण साथ मात्र त्यांनी कायम फक्त माझी दिली. तुम्ही केलेल्या अनेक चुका त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतल्या. तुमच्यामुळे ते तुरुंगात गेले. आता तुरुंगातून परत आल्यावर त्यांच्या सल्ल्याने मी वागतीये. तुमचा मुलगा माझ्यावर अविश्वास दाखवतोय. सांगा ना, मी काय करू? काय करू मी ह्या वेदांचं? थँक्यू. वेलकम. आपला बिझनेस ग्रो होतोय विक्रांत. आपण अजून मेहनत केली ना, अजून छान होईल सगळं. मी काय म्हणते, मला असं वाटतंय की हे जे इन्व्हेस्टर होते ते करतील इन्व्हेस्ट आपल्या कंपनीत. येस, मला पण तसंच वाटतंय. हो. अमूल्या, आरती, हाय. सारिका, विक्रांत, या ना, बसा इकडे. आम्ही एका क्लायंटना भेटायला आलो होतो. जस्ट गेले ते. पण तुम्ही इथे कशा? सहज आलो भेटायला. अमूल्या, ऍक्च्युली बरं झालं तू आलीस. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल, काय बोलायचं होतं तुला? ते राजीनामा प्रकरण नक्की काय आहे ग? राजीनामा? कोणाचा राजीनामा? अमूल्या, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ऍक्च्युली वेदांतने VW इन्फ्रामधून राजीनामा दिला. काय? वेदांतने का राजीनामा दिलाय? हे काय चाललंय सगळं? आणि आम्हाला कोणीच काही सांगितलं का नाहीये? अरे वेदांत काही बोलण्याच्या परिस्थितीतच नाही, म्हणून कदाचित त्याने काही सांगितलं नसेल. अमूल्या, तू प्लीज सांग नीट, नक्की काय झालंय? तुला माहिती आहे ना विक्रांत, नूतन काकूंनी पुरुषोत्तम काकांना बोर्ड ऑफ डिरेक्टर बनवलं. हो. खरं तर तेव्हापासूनच वेदांत खूप नाराज होता. काही दिवस शांत राहिला तो, पण आता पाणी डोक्यावरून जातंय म्हटल्यावर त्याने राजीनामा दिला. आणि त्याच्यावरून अरे पुरुषोत्तम काकांनी आणि नूतन काकूंनी वेदांच्या कामात लक्ष नाहीये म्हणून नवीन CEO अपॉइंट केले. काय? पण दादाने स्वतःच्याच कंपनीतनं राजीनामा का दिला? अरे कारण मेजॉरिटी ऑफ शेअर्स नूतन काकूंच्या नावावर आहेत ना. दिस इज रिडिक्युलस. नाही, असं नाही होणार. मी बोलतो आईशी. विक्रांत, मला नाही वाटत वेदांताचा राजीनामा मागे घे. तो खूप हर्ट झाला. असं कसं? मी नाही, काम करते. मी येते आणि सरळ नूतन काकूंशीच बोलते. अमूल्या, मी काय म्हणते, तूच येऊन एकदा नूतन काकूंशी बोलून घे ना. येस, ही आयडिया चांगली. अमूल्या, बोल ना तू प्लीज आईशी. अरे नाही नको. हे बघ, ह्या बाबतीत मी नूतन काकूंशी काही बोलू नाही शकत. त्यापेक्षा मी एक काम करते, मी वेदांशी बोलून बघते. बघूयात काही घडतंय का. वेदांत, तू राजीनामा दिलास? ते महत्वाचं नाही. तू आता बाबांच्या फोटो समोर उभे राहून काय बोलत होतीस? तू काय ऐकलंस?
आई बाबांच्या अशा काय चुका आहेत ज्या पुरुषोत्तमने स्वतःच्या अंगावर घेतल्यात आणि म्हणून तू त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतेस का? आई मी तुला किती वेळा विचारलंय तो तुला ब्लॅकमेल करतोय का? अगं मला कळायला हवं ना एक्झॅक्टली काय झालंय. वेदांत, मला असं वाटतं आपण या विषयावर नको बोलायला आता तू जे काही केलंयस ना त्याबद्दल बोलूया. वेदांत, राजीनामा मागे घे.